शहरात भीषण पाणी टंचाईचे सावट असताना पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सातपूरमध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. प्रभाग 11च्या नगरसेविका सोनाली भंदुरे यांच्या पुढाकाराने सातपूर गावात प्रथमच महिला दिनाचे औचित्य साधत महिलांसाठी खास पर्यावरणपूरक आणि कोरडी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महासभेत पाणी प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या भंदुरे यांनी केवळ शब्दांनीच नव्हे तर कृतीतूनही पाणी बचतीचा संदेश दिला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत सोनाली भंदुरे यांनी प्रभाग 11 मधील पाणी समस्येवरून प्रशासनाला धारेवर धरले होते. पाणी टंचाईचे गांभीर्य ओळखून यंदाचा रंगोत्सव पाण्याविना साजरा करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. याच भावनेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रविवारी सातपूर गावातील माणी मंगल कार्यालय येथे या विशेष रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सातपूर परिसरातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पाण्याचा एक थेंबही न वापरता रंगाची उधळण आणि डीजेच्या तालावर महिला नगरसेविका सोनाली भंदुरे आणि मानसी शेवरे ठेका धरला. दरम्यान यापुढेही पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली जाईल असा विश्वास यावेळी सोनाली भंदुरे यांनी व्यक्त केला. नमस्कार. आज सर्व महिलांना महिला दिनाच्या आणि सर्व नागरिकांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी सोनाली भंदुरे, प्रभाग क्रमांक 11ची नगरसेविका या वतीने मी आज सातपूर गावामध्ये प्रथमच कधी न साजरा केलेला रंगपंचमी उत्सव आयोजित केलेला आहे. तर हा रंगपंचमी उत्सव साजरा करताना आम्ही पूर्णपणे पर्यावरणाची कुठलीही हानी न होता म्हणजे पर्यावरणपूरक साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त रंगांची होळी या निमित्त रंगांची होळी आम्ही खेळत आहे. पाण्याचा कुठलाही अपव्यय न करता, पाण्याचा कुठलाही गैरवापर न करता आम्ही सर्व महिलांनी ते होळी रंगपंचमी साजरा केली आहे. तर इथे प्रथमच साजरा करण्यात आलेल्या या रंगपंचमी उत्सवात सातपूरच्या सर्व महिलांनी, प्रभागातील सर्व महिलांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. सर्व मनसोक्त आनंद घेत आहे आणि यापुढेही असंच पर्यावरणपूरकच कामे आम्ही करत जाऊ आणि प्रभागात योग्य शहरावर असलेल्या पाणी टंचाईच्या संकट काळात पाण्याचा अपव्यय रोखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत व्यक्त करत नगरसेविका मानसी शेवरे यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे संपूर्ण शहरात सोनाली बंधुरे यांच्या कल्पकतेचे आणि कणखर भूमिकेचे कौतुक होत आहे.